मिनिटं होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा थेट लाभ शेवटच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडक गावात प्रायोगिक पद्धतीनं प्रत्येक घराचा सर्व्हे करून तात्काळ लाभ देण्याचे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी गडचिरोली इथं दिले. ग्रामीण विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग, डिजिटल डॅशबोर्ड आणि AI आधारित यंत्रणा राबवण्यावर भर देत दुर्गम भागात प्रशासनानं मुक्कामी काम करावं असं त्यांनी सांगितलं. स्थानिक युवकांसाठी उद्योगाभिमुख कौशल्य विकास, 1000 लोकसंख्येवरील प्रत्येक गावात ST बस सेवा आणि वनपट्टेधारकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय अग्रवाल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील ऐतिहासिक मार्कंडा मंदिराला भेट देऊन सुरू असलेल्या जीर्णोद्धार आणि विकास कामांची पाहणी करत ती दर्जेदार आणि वारशाला अनुरूप आणि कालबद्ध पूर्ण पद्धतीनं करावी असे निर्देश दिले. भारतीय टपाल विभागानं देशभरातील कार्यालयांमध्ये 887 ATM सुरू करून बँकिंग पायाभूत सुविधा आधुनिक केल्या आहे. या ATMमुळे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना घराजवळच रोख रक्कम काढणं आणि शिल्लक तपासणं यासारख्या मूलभूत बँकिंग सेवा करणं सुलभ होणार आहे. राहुल गांधी यांनी रायबरेली दौऱ्यात मनरेगाच्या जागी VB जीरामजी कायदा आणल्याबद्दल भाजपवर टीका करत हा कायदा गरीब विरोधी असल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकार सत्ता केंद्रीकरण करून नोकरशाहांना प्राधान्य देत असून सुधारणांच्या नावाखाली गरिबांचं सुरक्षा कवच काढून टाकत असल्याचं त्यांनी म्हटलंय. अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपाकडून बहुमताचा आकडा गाठण्याचे प्रयत्न सुरू असून विविध पक्षांशी गुप्त संपर्क आणि बैठका होत असल्याची चर्चा आहे. ठाकरे गट आणि शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापलं असून काँग्रेसकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगानं सुरू आहे अशी माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याची सूचना राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC करताना चुकीचा पर्याय निवडल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नागपूरच्या जामढा इथल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया T20 मालिकेत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. T20 विश्वचषक 2026 पूर्वीची ही दोन्ही संघांसाठी महत्त्वाची कसोटी मानली जाते आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.